मित्रांनो, BCom भाग 1 सेमिस्टर 2 प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग पेपर 2 विपणनाची तत्त्वे यामध्ये आपण तिसऱ्या युनिटचा अभ्यास करतो आहे. तिसरे युनिट आहे डिस्ट्रीब्युशन आणि याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन अर्थात वितरण याची व्याख्या आपण लक्षात घेतलेली होती. आजच्या व्याख्यानामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन चॅनेल म्हणजे वितरण मार्गाची व्याख्या आणि महत्त्व अर्थ आणि महत्त्व आपण लक्षात घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत वस्तू व सेवा पोहोचवण्यासाठी कोणत्याही क्रमाने निर्माण केलेला एक किंवा अनेक मध्यस्थांना वितरण मार्ग असे म्हणतात. याच्यामध्ये आपण लक्षात घेतो की उत्पादक असेल, वितरक असेल, घाऊक व्यापारी असेल, किरकोळ व्यापारी असेल, यांच्या माध्यमातून आपण ग्राहकापर्यंत उत्पादक पोचत असतो. तर ह्याच्यामध्ये जे हे मध्यस्थ म्हणून काम करत असतात त्यांनाच वितरणाचा मार्ग असं म्हणतात. ग्राहकांना वस्तू व सेवा यांच्या उपयोगासाठी, वापरासाठी, उपभोगासाठी उपलब्धता करून देणारा मध्यस्थांचा संच म्हणजे वितरण मार्ग असंही आपण म्हणू शकतो. वस्तू व सेवा यांच्या उत्पादनाच्या ठिकाणापासून ते अंतिम ग्राहकापर्यंत योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य किमतीला उपलब्ध करून देणाऱ्या सर्व घटकांना वितरणाचा मार्ग असं म्हणता येईल, अशी ही व्याख्या आपण केलेली आहे. तर आजच्या व्याख्यानामध्ये आपण पुढे वितरण मार्गाचं महत्त्व लक्षात घेऊया. उत्पादकाच्या दृष्टीनं वितरण मार्गाला खूपच महत्त्व आहे. कारण उत्पादकाला त्या संभाव्य ग्राहकाच्या ठिकाणापर्यंत ती वस्तू किंवा सेवा योग्य वेळेला, योग्य प्रमाणात पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात, किंमत वगैरे हा भाग आहे त्याच्यामध्ये आलाच. मग उत्पादकाने उत्पादित केलेली वस्तू जोपर्यंत ती वापरली जात नाही तोपर्यंत त्या वस्तूला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं शून्य मूल्य आहे. तसेच ज्यांच्याकरिता आपण ही वस्तू तयार केली आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या जर वस्तू उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही. त्यामुळे वस्तूमध्ये मूल्य निर्माण होऊन ग्राहकांच्या गरजांचं समाधान होण्यासाठी वितरण मध्यस्थ जे आहेत, म्हणजे उत्पादकाकडून घेऊन ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवणारे जे सर्व मध्यस्थ घटक आहेत त्यांची आवश्यकता आहे. थोडक्यात उत्पादकापासून वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी निर्माण केलेली मध्यस्थांची साखळी म्हणजे वितरण मार्ग. आज एक त्याच्यामध्ये मध्यस्थ नाही, मग भले ते वितरक असतील, सब डीलर असतील, एजंट असतील, अभिकर्ते असतील, दलाल असतील वगैरे, कमिशन एजंट असतील, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारीचा तर एक घाऊक व्यापारी आहे का? कदाचित 4 घाऊक व्यापारी, ह्या घाऊक व्यापाऱ्याकडून त्या घाऊक व्यापाऱ्याकडे, किरकोळ व्यापारी 5 किरकोळ व्यापारी त्याच्यात, तसं काही सांगता येत नाही. पण ती वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचणं त्या वेळेला, त्या ठिकाणाला, त्या प्रमाणात ते महत्त्वाचं असतं. तर थोडंसं मुद्देसूद आपण महत्त्व लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. उपयोगितांची निर्मिती. कसा पहिला वितरण मार्गाच्या महत्त्वाचा मुद्दा आपण घेतो. वितरण मार्गामुळे काय होतं? स्थळ, काळ, स्वामित्व, उपयोगितांची निर्मिती होते. वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याने तिची स्थळ उपयोगिता निर्माण होते आपल्याला माहिती आहे. ग्राहकाला ज्या ठिकाणी वस्तूची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तिची उपलब्धता उत्पादकाला करून द्यावी लागते. ग्राहकांना ज्या वेळेला वस्तूची गरज आहे त्या वेळेला उपलब्धता करून देणं, मग हे वेळ किंवा समय उपयोगितेमध्ये येतं. मग मध्यस्थ जे असतात ते अनेक वस्तू त्यांच्याकडे मागवून त्या साठवून ठेवतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्याकडून हव्या त्या वेळेला त्या वस्तू मिळू शकतात. योग्य त्या वेळेला वस्तू उपलब्ध न झाल्यास त्या वस्तूची उपयोगिता शून्य होते. उत्पादकाकडून वस्तूची मालकी आणि ताबा ग्राहकाकडे आल्यानं स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता निर्माण होते.
म्हणजे वितरण मध्यस्थ वस्तूंची मालकीने ताबा हस्तांतर करण्याचं काम करतात आणि हे स्थळ, काळ, मालकी, स्वामित्व ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोगितांची निर्मिती ह्या वितरण मार्गाच्या भूमिकेतून होत असते. समाधानाचं वितरण. वितरण मार्गाद्वारे मध्यस्थ हे केवळ वस्तू आणि सेवांचं वितरण करत नाहीत, तर ग्राहकांना वस्तूपासून मिळणाऱ्या समाधानाचं वितरण करत असतात. वितरण मार्गाद्वारे ग्राहकांना वस्तू उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक त्यांच्या गरजांची पूर्तता करू शकतात आणि त्यातून त्यांना चांगल्या पद्धतीचं समाधान मिळण्याची शक्यता असते. आधुनिक काळात विपणन ग्राहकांच्या समाधानाद्वारे नफा मिळवण्यावरती भर देताना दिसते. ग्राहकांच्या गरजानुसार वस्तूंच्या विकासासाठी बाजारपेठ संशोधनाव्यतिरिक्त नवीन वस्तूंच्या निर्मितीसाठी सुद्धा मदत होताना आपल्याला दिसते. विक्री वाढीचं साधन. सातत्य एक मुद्दा त्याच्यामध्ये असतो. बाजारपेठेमध्ये सातत्याने वस्तू आणि सेवांचा पुरवठा होण्यासाठी वितरण मार्ग महत्त्वाचं ठरतं. वितरण मध्यस्थ जे असतात ते वस्तूंचा पुरवठा सतत आणि पुरेशा प्रमाणामध्ये राखण्यासाठी काही प्रमाणात त्याचा साठा स्वतःकडे करून ठेवतात आणि नियमितपणे मालसाठा नियंत्रण देखील करत असतात, जेणेकरून प्रमाणापेक्षा कमी किंवा प्रमाणापेक्षा जास्त साठा होणार नाही. आणि वितरण मार्गाची कार्यक्षमता ही वस्तू आणि सेवांच्या नियमित पुरवठ्यावरतीच अवलंबून असते, हे देखील आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विक्री वाढीचं साधन असा चौथा मुद्दा आपण घेऊया. वितरण मार्ग ही विक्री वाढीचं विपणनाचं महत्त्वाचं साधन आहे. यात आपल्याला वेगळं सांगायला नको. वितरण मध्यस्थ ग्राहकासंबंधी माहिती संकलित करून त्यांच्याशी जाहिरात आणि प्रसिद्धीच्या माध्यमाद्वारे संपर्क साधून जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आणि वितरण मध्यस्थांच्या कार्यक्षमतेवरतीच विक्रीचं प्रमाण कमी जास्त आपल्याला अवलंबून असलेलं दिसतं. उत्पादकांनी वितरण मध्यस्थांनाही विक्री वाढीसाठी विविध योजना तयार केल्या तर फार चांगलं होऊ शकतं. सर्व स्तरावरती विक्री वाढीचे प्रयत्न खरं म्हणजे होणं आवश्यक आहे. आर्थिक मदत असा पुढचा मुद्दा आहे. उत्पादक हे वितरण मध्यस्थाद्वारे विविध प्रकारे आर्थिक मदत करताना आपल्याला दिसतात, जेणेकरून वितरण मध्यस्थांनी मोठ्या प्रमाणावरती खरेदी करावी. मग त्याच्यासाठी उधारीवर खरेदी असेल, एक्सचेंज ऑफर असेल, हप्त्याने खरेदी असेल वगैरे वगैरे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की वितरण मार्गातील मोठे वितरक, घाऊक व्यापारी हे देखील उत्पादकांना आर्थिक सहाय्य करीत असतात. आगाऊ रकमा देणं, ॲडव्हान्स देणं किंवा खरेदी करण्याची हमी देणं वगैरे वगैरे. म्हणजे हे बोथ वे असतं. आर्थिक जी मदत आहे ही बोथ वे आहे. उत्पादक मध्यस्थांना करतात, मध्यस्थ उत्पादकांना करतात. आणि मागणी पुरवठ्यातील हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वितरण कार्याला महत्त्व द्यायला पाहिजे. कशासाठी? तर हे वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्याची मागणी आणि पुरवठा आहे, याच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचं काम हे वितरण मध्यस्थ करतात. ग्राहकांना आवश्यकतेप्रमाणे वस्तूचा पुरवठा करतात, तर ग्राहकांच्या मागणीप्रमाणे उत्पादकांना वस्तूंची निर्मिती करण्यासाठी माहिती पुरवतात. वितरक हे उत्पादक आणि ग्राहकादरम्यान दुवा म्हणून महत्त्वाचं कार्य करताना दिसतात. उत्पादक ग्राहकांना आवश्यक माहितीचा पुरवठा केला जातो. स्पर्धक व इतर पर्यावरणीय घटकांची माहिती आणि बदल हे माहीत करून दिले जाऊ शकतात. कारण अशी माहिती ही वितरक किंवा मध्यस्थांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या माध्यमाद्वारे निर्माण होते किंवा त्यांच्याकडे येत असते. ती पुढं फॉरवर्ड होणं महत्त्वाचं आहे. संदेशवहन. उत्पादक आणि ग्राहकांच्या दरम्यान संदेशवहन निर्माण करण्यासाठी वितरण मार्ग महत्त्वाचे ठरतात. जे मध्यस्थ असतात विपणन किंवा वितरण, ते उत्पादकांच्या वस्तूंची माहिती, किंमत, वैशिष्ट्ये, इतर बाबी ज्या असतात त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. तर ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी, वस्तूबद्दलच्या अपेक्षा, किमती, दर्जाबद्दल उत्पादकांना माहिती पुरवत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं बोथ वे कम्युनिकेशन नेटवर्क निर्माण करण्याचं काम वितरण मध्यस्थ करत असतात. व्यवहारांची संख्या कमी. वितरण कार्यामुळे व्यवहारांची संख्या कमी होण्यासाठी मदत होते. विपणन मध्यस्थ किंवा मार्गातील सदस्य यांच्यामुळे व्यवहारात संख्या कमी होते. ही कशी होते? तर वितरण मार्गाव्यतिरिक्त
व्यवहारांची संख्या 3 गुणिले 3 न होऊ शकते. 3 गुणिले 3 न होऊ शकते. पण वितरण मार्ग जर असेल तर 3 गुणिले 3 होत नाही, तर 3+3 6 होते. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि व्यवहारांची संख्या कमी झाली की मग पुरवठ्यातील वेळ, खर्च किंवा श्रम कमी होऊ शकतो. आता हे 3 गुणिले 3 आणि 3+3 आपल्या पुस्तकामध्ये आपण त्या आकृतीसह दाखवलेलं आहे. 3 गुणिले 3 म्हणजे 3 उत्पादक असतात, 3 ग्राहक असतात. हे पहिले 3 जे आहेत ग्राहक, ते पहिल्या उत्पादकाकडे जातात, दुसऱ्याकडे जातात, तिसऱ्याकडे जातात, म्हणजे 9 व्यवहार होतात. पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये 3+3 का होतं? तर 3 जे उत्पादक असतात ते 3 उत्पादकच 3 ग्राहकाकडे जातात. त्यामुळे 3+3 6 होतात. त्यामुळे मल्टिप्लिकेशन हे होत नाही, तर इथं प्लस होतं ते. मूल्य निर्मिती असा पुढचा मुद्दा आहे. लक्ष्य ग्राहक म्हणजे टार्गेट आपला जो कस्टमर आहे त्यांना संपर्क साधणं, विशेषीकरण असेल, अनुभव असेल, अधिक चांगल्या सेवाद्वारे वितरण मार्गातील मध्यस्थ अतिशय कार्यक्षमपणे वस्तू आणि सेवांची उपलब्धता ग्राहकांना करून देत असतात. आणि त्यामुळं वितरणाच्या प्रत्येक स्तरावर वस्तू आणि सेवांचं मूल्य वाढताना आपल्याला दिसतं. थोडक्यात वितरण मार्गामुळे वस्तूंची मूल्य निर्मिती वाढत जाते. वाहतूक, वेअरहाऊस, मालसाठा व्यवस्थापन हे देखील वितरण मार्गाचं महत्त्व वाढवत असतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार निर्मिती. आपण बघतो की मार्केटिंगमध्ये एकूण रोजगाराच्या 70% रोजगार केवळ मार्केटिंगमध्ये असतो. आणि मध्यस्थ असतील, वितरक असतील, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, वाहतूकदार, साठवणूक करणारे, वितरक असतील, दलाल असतील, ह्या अशा हजारो लोकांना यामुळं रोजगार निर्माण होतो, व्यवसाय त्यांचा निर्माण होतो. त्यांच्या व्यवसायात काही इतर लोक, हमाल असतील, मजूर असतील, हे काम करत असतात. आणि प्रत्यक्षसुद्धा अशा पद्धतीनं रोजगाराच्या अनेक संधी वितरण मार्गाच्या माध्यमातून निर्माण होतात. मग वाहतूक, गोदाम यामध्ये सुद्धा लोडिंग, अपलोडिंग करणं वगैरे अनेक विक्रेता वर्ग निर्माण होतो. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. ग्राहकांच्या जीवनशैलीत सुधारणा. वितरण कार्य समाजात ग्राहकांचं जीवनमान सुधारण्यासाठी मदत करतं. कशा पद्धतीने करतं? तर योग्य वेळी ग्राहकास, मग ती अमेरिकेत वस्तू असू दे नाही तर जपानमध्ये असू, तिथूनही तुम्हाला तुमच्या गावातल्या खेड्यापाड्यात सुद्धा, वाडी वस्तीवरती सुद्धा ती वस्तू या वाहतुकीच्या माध्यमातून येऊन पोचते. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जगू शकता. तुम्हाला त्या वस्तूचं वापरण्याचं समाधान मिळतं, तुमचा नावलौकिक वाढतो, तुमच्या जीवनमानात सुधारणा होते आणि पर्यायानं रोजगारात, उत्पन्नात वाढ होते. मालकीचं हस्तांतर करण्याचं कामसुद्धा होतं. तुम्हाला वाटतं की माझी वस्तू जपानमधनं आणली आहे, एक तुमचा नावलौकिक निर्माण होतो, तुमचं लाईफस्टाईल बदलते वगैरे वगैरे. एक समाजामध्ये सकारात्मक परिणाम निर्माण होतो. कल्पक वितरण पद्धती. स्पर्धकांचा फायदा मिळवण्यासाठी उत्पादक कल्पक वितरण पद्धती वापरू शकतात. आधुनिक काळात इंटरनेटच्या माध्यमातून कल्पक पद्धतीनं विक्री प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याद्वारे ग्राहकापर्यंत वस्तू आणि सेवा पोहोचवल्या जातात. मग टेल असेल, फेडेक्स असेल, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट, ही आपल्याला माहिती आहे. डेल हे कल्पक वितरण पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे. डेल प्रत्यक्ष ग्राहकांना वस्तू या माध्यमातून पुरवताना आपल्याला दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, वितरण मार्गाला खूप महत्त्व आहे. आज आपण बघतोय सप्लाय चेन मॅनेजमेंटसारखा विषयाला मोठ्या प्रमाणावरती महत्त्व वाढताना दिसतंय. हे डिस्ट्रीब्युशन चॅनेल्स आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. मग त्या व्यापारी, आपण सुद्धा शेतकरी माल पिकवतात, फार चांगल्या क्वालिटीचं पिकवतात, पण त्यांच्याकडं वितरण व्यवस्था नसते, मार्केटिंगचं स्किल नसतं, डिस्ट्रीब्युशन चॅनेल त्यांचं नसतं. त्यामुळे ते ग्राहकापर्यंत न पोचल्यामुळं इकडं 3 महिने कष्ट करून जेवढे पैसे मिळत नाहीत तेवढं 3 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये व्यापारी, मध्यस्थ जे असतात ते या ठिकाणी पैसे मिळवताना आपण विशेषतः शेतीमालाच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे माझं आजचं व्याख्यान जे आहे ते ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचे मनापासून
धन्यवाद व्यक्त करतो. खरं म्हणजे वितरण मार्ग जो आहे हा खूप महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे. आपण पुढच्या टप्प्यातमध्येही लक्षात घेणार, वितरणाचे मार्गाचे प्रकार लक्षात घेणार.